तर राम राम मित्रांनो, मी विशाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज करायचं होतं आपल्याला हे काम. तर मित्रांनो, आम्ही फायनली प्रायमर चालू केलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता प्रायमर आम्ही मारलेला आहे आणि खाली थोडं सोडलेलं आहे, कारण तिथे बसवायचा होता शिवाजी महाराजांचा फोटो. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही हा फोटो तिथे बसवायचा आहे, त्यामुळे आम्ही ते प्रायमर सोडलेलं होतं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं प्रायमर फायनल झालेलं आहे आणि पूर्ण ढवळं केलेलं आहे आम्ही. आणि आता आमची झालेली आहे सुट्टी. तर मित्रांनो, आम्हाला थांबवले होते चहा पिण्यासाठी. फायनली मित्रांनो, आम्ही चहा पिलेली आहे आणि आता आम्ही इथून निघणार आहे. कामाला केलं बाय बाय आणि फायनली मित्रांनो, आम्ही निघालो दाभाडीला. तर मित्रांनो, आम्हाला दाभाडीला जायचं होतं. आज शेवटचा दिवस होता, पेमेंट होणार होती आमची आणि त्यासाठी जायचं होतं दाभाडीला. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलेलो आहे दाभाडीला. तर तुम्ही बघू शकता आम्ही 3 जण आलेलो आहोत आणि इथं असलेल्या ह्या हॉटेलवरती आमचा रोजचा पॉइंट आहे थांबायचा. तर इथं आम्ही येऊन थांबलेलो होतो. पेमेंट वगैरे झाली आमची. मग आम्ही निघालो घरी. घरी म्हणजे भोकरदनला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही 3 जण आहोत गाडीवर आणि तिघं पण आम्ही निघालेलो आहोत घरी म्हणजे भोकरदनला. हे घर खूप छान दिसतं राव. म्हणजे लाइटिंग लावलेली आहे आणि खूप छान बनवलेलं आहे. जास्त मोठं नाही पण छोटंच आहे, पण खूप छान बनवलेलं आहे ते. आणि अजून एक आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही कुत्रा आला होता आमच्या समोर, पण नशीब आम्ही वाचलेलो आहे तिथं. गाडीवरती येत असल्यामुळं खूप थंडी वाजत होती. तर चला म्हणलं पिऊयात चहा. तर थांबलो या हॉटेलवरती चहा पिण्यासाठी हसनाबादमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता सगळे आलेलो आहे आम्ही इथं आणि मी पूर्ण टोपी पॅक झालेलो आहे. हीच ती आमची धन्नो ज्यावर आम्ही रोज कामावर येणं जाणं करत असतो. तर मित्रांनो, फायनली आलेली होती आपली चहा. तर म्हणलं चला पिऊयात आता चहा. थंडी में गरम का मजा तो कुछ अलग ही होता है. तर मी घेतला चायचा डोस. वाह! खूप छान. तर मित्रांनो, फायनली आम्ही इथून निघालेलो आहे. तर चला म्हणलं आता केला त्या हॉटेलला बाय बाय आणि निघालो आणि तिघं पण बसलेलो होतो गाडीवरती. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आलो आम्ही फायनली भोकरदनमध्ये. भोकरदनला बंगल्यावरती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मी उतरलो आणि त्यानंतर आलो घरी. घरी येताच मम्मी पप्पा दिसले. आहा सुकून. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओला लाईक करा बरं. तर मित्रांनो, बाय बाय.